शिवराय मित्रांनो, सर्वांचाच लाडका वाटसरू ऋषिकेश. आज आपला प्लॅन आहे पट्टणकडोली ते विशाळगड. आज 26 तारीख आहे आणि उद्या 27 जून 2026 तिथीनुसार उद्या चैत्र शुद्ध त्रयोदशी छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा मोठ्या दिमाखात विशाळगडावरती साजरा होणार आहे. त्याचे सुवर्ण साक्षीदार बनण्यासाठी आज आपण इथून निघतोय. तर आज आपला प्रवास चालू झाला आहे. तर बघूयात चला आपला प्रवास आज कसा होतोय आणि उद्याचा पूर्ण कार्यक्रम तुम्हाला आपण एकत्र मिळून अनुभवूया. जय शिवराय मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण निघालो आहोत ऐतिहासिक आणि पवित्र अशा किल्ल्या विशाळगडाच्या सफरीला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे साक्ष देणारा हा गड निसर्ग सौंदर्य आणि इतिहासाचा अद्भुत संगम आहे. चला तर मग पट्टणकडोली ते विशाळगड हा प्रवास आपण सुरू करूया. सकाळच्या दोन्ही बाजूंना हिरवेगार निसर्ग डोंगरांचा आणि थंड वातावरण प्रवास अधिकच सुंदर बनत आहे. विशाळगड हा कोल्हापूर जिल्ह्यात एक अतिशय महत्त्वाचा किल्ला आहे. समुद्र सपाटीपासून सुमारे 3500 फूट उंचीवर असलेला हा गड इतिहासातील अनेक घटनांचा साक्षीदार आहे. नमस्कार मित्रांनो, आता सध्या रात्रीचे 11:15 वाजले. सध्या विशाळगडाच्या पायथ्याला पोचलो आणि आता विशाळगडावरती जाण्यासाठी आम्ही सुरुवात केली सर्वांनी. मित्रांनो, अखेर आपण पोचलो आहोत विशाळगडावर. या गडावर पाऊल ठेवताच इतिहासाची जाणीव होते. पूर्व या किल्ल्याचे नाव खेळणा होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकल्यानंतर त्यांचे नाव विशाळगड ठेवले. सन 1660 मध्ये पन्हाळगडातून सुटका करून घेतल्यानंतर महाराज विशाळगडावर पोचले. या प्रवासात बाजीप्रभू देशपांडे यांनी पावनखिंडीत प्राणाची आहुती देऊन स्वराज्याचे रक्षण केले. त्यावेळी विशाळगडाचे नाव इतिहासातच सुवर्ण अक्षराने लिहिले गेले. गडावरील महत्त्वाची ठिकाणे अमृतसरेश्वर मंदिर,
भगवतेश्वर मंदिर, मुंडा दरवाजा, गडावरील तोफा आणि तटबंदी, ऐतिहासिक समाध्या, पावनखिंडीच्या इतिहासाची आठवण करून देणारे ठिकाण. चंदनपुराला भानुच्या घराला, चंदनपुराला भानुच्या घराला, पाहुणी गोड घालत हसवलं, पाहुणी गोड घालत हसवलं, माझ्या मल्हारीला प्रेमात बसवलं, पाहुणी गोड घालत हसवलं. कुठे पण जागा नाही, सगळं भरून काढलं. विशाळगडावरून दिसणारा नजारा खरोखर अस्मरणीय आहे. चारही बाजूंनी डोंगर, दऱ्या आणि ढगांनी ओढलेला हा परिसर मनाला भरवून घालतो. ज्या भूमीवर छत्रपती शिवाजी महाराज आणि बाजीप्रभू देशपांडे यांसारख्या मावळ्यांचे पाय पडले, त्या भूमीवर येण्याचे भाग्य लाभणं ही अभिमानाचीच गोष्ट आहे. मती भावानी, जय शिवरायच्या घोषणेने दुमदुमलेला प्रत्येक क्षण जणू शिवकालात पुन्हा एकदा अनुभवायला असल्याचा भास निर्माण करतो. विशाळगडाची आराध्य देवी आई वाघजाईच्या चरणी आज हजारो शिवभक्त नतमस्तक झाले आहेत. श्रद्धा, भक्ती आणि इतिहासाचा संगम असलेला हा क्षण शब्दात मांडणे अशक्यच आहे. वातावरण भक्ती आणि उत्साहाने भरभरून गेले आहे. प्रत्येकाच्या ओठावर एकच जयघोष, जय भवानी, जय शिवराय. घंटानाद, मंत्रोच्चार आणि हजारो दिव्यांच्या तेजस्वी प्रकाशात आई वाघजाईची महाआरती सुरू झाली आहे. संपूर्ण विशाळगड भक्ती सरास न्हाऊन निघाला आहे. प्रत्येक डोळ्यात भक्ती आहे, प्रत्येक हद्यात शिवरायांविषयीचा अभिमान आहे.
बोललेला प्रत्येक क्षण आयुष्यभर स्मरणात राहील. आई वाघजाईच्या चरणी प्रार्थना करत आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा मानाचा मुजरा करत हा अस्वर्णीय प्रवास इथेच थांबवतो. पुन्हा भेटून एक नवीन प्रवासात एक नवीन इतिहासासह. तोपर्यंत जय शिवराय, जय भवानी.